चहा. वाह, मस्त झाला चहा. पहिल्यांदाच चहा प्यायल्यासारखं काय करतोयस? पटपट आवर. कालच आपल्या सगळ्या सुट्ट्या संपल्या आहेत. आज ऑफिस आहे म्हटलं. जाऊयात का? बस जरा इथे शांत बस, गप्पा मारूया. चहा घेऊन बघ, खरंच वेगळा लागतं. तू बरा आहेस ना? त्यात काय वेगळा? नेहमी सारखीच त्याच्यात चहा आणि साखर घातली. हो, पण तरीही वेगळं लागतं. कारण काका नाही आहेत. रोज कसं काका घरी असले की काकांच्या प्रेशरमुळे चहाची धड मजाही घेता येत नाही. आज मस्त मजा घेऊन चहा पिता येतोय. इतका खुश होऊ नकोस. काका त्यांच्या बहिणीकडे कायमचे राहायला नाही गेलेत. येणार आहेत ते परत. हे आदिती, प्लीज जरा मला वातावरणातली शांतता अनुभव देत ना. आता लगेच तू नको प्रेशराईज करू. बघ ना, काका नाही आहेत तर घर कसं शांत वाटतं. कसल्याही चौकशा नाहीत, प्रश्न उत्तर नाहीत, आणि कुठलाही नियम तोडला तर कोणीही ओरडणार नाही. वाह वाह. जय, मस्करी झाली असेल तर आता पटपट आवरशील. बस ना. काका, वातावरणातली शांतता. काका आले असतील. हे अगं पण कसं शक्य आहे? ते संध्याकाळी येणार होते ना. थांब बघते. सुहास, तू हो, मी. इतक्या सकाळी सकाळी कसं काय? इतक्या सकाळी नसतो आलो तर तू भेटली असतीस. म्हणजे इथूनच सगळं सांगू का आत येऊन सांगू? सॉरी सॉरी, ये ना. काय, कसा आहेस? मस्त. तू कसा आहेस? मस्त. नमस्कार काकू. ओळखलत का मला? पिक्चर, डिनर. हो हो. अरे, तुला मी विसरणं शक्य नाही. अरे पण तू एवढं बेधडकपणे इथे कसं काय आलास? साधा फोन करून तरी यायचं इथे. काकांनी बघितलं तर प्रॉब्लेम होईल उगाच. अरे, तूच म्हणालास ना काल फोनवर काका कर्जतला जाणार आहेत म्हणून तर आलो. हो, पण मी तुला आज भेटणारच होतो. आणि काय इतक्या सकाळ सकाळ काय काम काढलंस? अरे, बघितलत ना काकू, चाळ सोडल्यापासून हे दोघे किती स्वार्थी झालेत ते. साधा चहा तर विचारत नाही, पण सकाळी सकाळी का आलास असं विचारतो. असं नाही रे बाबा. अरे, मस्करी करतोय. जय आज भाऊबीज आहे. गेल्या वर्षीपर्यंत मला बहीण नव्हती, यावर्षी मिळाली म्हणून तिच्याकडनं ओवाळून घ्यायला आलो. अदिती, मला ओवाळशील ना? तू बस, मी तयारी करते.
आणि हे माझ्याकडनं गिफ्ट. हे काय? असू दे, भाऊबीज आहे ना, नाही म्हणायचं नाही. सुहास, हे ठेव. आता हे काय? हे माझ्याकडून गिफ्ट समज, नाही म्हणू नकोस. तू आजपर्यंत इतकं केलंयस माझ्यासाठी की त्याचा हिशोबही मांडता आला नाही. हो, मैत्रीत परतफेड करायला शिकलायस, हो ना? जय, तुझ्या माझ्या नात्यामध्ये हा व्यवहार कुठून आला? अरे, व्यवहार असताना तर हिशोबाने परत केले असते मी. ना व्यवहार नाही अरे. तू माझ्यासाठी इतकं केलंस ना की त्याचा खरंच हिशोब नाही मांडता येणार कधी. त्यामुळे हे माझ्याकडून फक्त एक छोटस गिफ्ट. शब्दांचे खेळ नको आहे. एक कानाखाली दिली ना, बरोबर सरळ होशील. मला असा जय बघायची सवय नाहीये आणि इच्छाही नाहीये. माझ्यासाठी तोच बालिश हट्टी जय बरा होता. आणि तुला जर मला काही द्यायचंच असेल तर माझ्या या बहिणीला सुखात ठेव. तिच्या डोळ्यात कधीही पाणी आणू नको देऊस. आणि तिला जर काही त्रास झाला ना जय, तर माझ्या इतका वाईट माणूस नाही हं कुणी, कळलं? चला, येतो मी. अरे थोडा फराळ तरी करून जा. नाही, त्यासाठी मी नंतर येईन काकांबरोबर चहा प्यायला. बर. नमस्कार करतो. सुखी राहा. चला. खरंच किती लकी आहात तुम्ही. इतका चांगला मित्र, इतका चांगला भाऊ तुम्हाला मिळालाय. बरं चला, मी जरा स्वयंपाकाचं बघते. हो. बघ, मी म्हणालो होतो ना तुला, काही झालं तरी सुहास माझ्याकडून पैसे घेणार नाही. त्याला ना आता काहीतरी गिफ्ट किंवा घरात घुसून हे पाकिट दिलं पाहिजे. खरंच दे. बरं चल, आता मी आवरते, निघायचंय आपल्याला. अरे, आदिती, आदिती, आदि काय झालं? आपण ते लॉटरीचं तिकीट घेतलं होतं ना, त्याची सोडत आहे ना आज. हे चक्क तू मला विचारतोयस? तुझा तर विश्वास नाहीये ना या सगळ्यावर? हा, म्हणजे विश्वास नाहीये माझा, पण आता आपण घेतलंय तिकीट तर उगाच उत्सुकता लागून राहिली. काय चमत्कार घडत असतात ना कधी कधी. पगार जसा आला तसा गेला. आता बघू, हे तिकीट तरी माझं नशीब बदलतंय का? देण्यात आहे. अरे असं काय करतोयस? त्या दिवशी तूच ठेवलं होतंस ना पुस्तकात माझ्या. DI चमत्कार घडणंही नशिबात नाही आपल्या. आपल्यासारख्यांच्या नशिबात फक्त कष्टाचा पैसा. जय, हे तिकीट आपण टाकून नको देऊया. उद्या तू जेव्हा तुझ्या हिमतीवर आणि तुझ्या हुशारीवर पैसे कमवशील ना, तेव्हा या तिकिटाकडे बघून आपण आजच्या दिवसाची आठवण काढू. जय, चमत्कार घडतात. हे बघ,
हे पैसे मी या पुस्तकात कधी ठेवले होते ना, हे माझं मलाच आठवत नाहीये. आणि आज अचानक सापडले. पण अचानक पैसे सापडले म्हणजे ती लॉटरीच झाली ना. हे बघ, मला तर एखादा खजिना सापडल्यासारखा आनंद होतोय. कोण म्हणतं आपल्याला लॉटरी लागली नाही? आपल्याला लॉटरी लागली आहे जय. काही नाही. काय अण्णा, काय चाललंय? कुठली कागदपत्र चाळताय? काही खास नाही रे. अजून काही प्रॉपर्टी शिल्लक आहे का ते बघत होतो. प्रॉपर्टी? अण्णा हळू बोला, हिला कळलं ना तर. अभि, अरे थोडीफार इकडे तिकडे गुंतवणूक केली होती, हिच्या आजारपणात संपून गेली. मला वाटतं पोस्टात काही असावेत पैसे, ते आहेत का बघत होतो. किती आहेत फार काही नसणार. तू असून इथे कसा काय? आज ऑफिसला नाही जायचं? दिवाळीची सुट्टी चालू आहे ना, आता पुढच्या आठवड्यामध्ये जॉईन होईल. पण एक सांगू का अण्णा, इथे आल्यापासून ना आपला खर्च खूप वाढलाय. अहो, चिनूची फी तर दुपटीपेक्षा जास्त झाली. हा सगळा खर्च भागवता भागवता मला तुमच्या हातात 4 पैसे पण ठेवता येत नाही. म्हणून मी म्हटलं की पोस्टातले पैसे कितीही कमी असले ना तरी देखील हिला ते कळू देऊ नका. काय कळू देऊ नका? नाही अगं, काही नाही, मी आपलं असंच बोलत होतो. नाही नाही, असं कसं? तुम्ही अण्णांना म्हणालात की हिला काही कळू देऊ नका. ऐकलंय मी माझ्या कानाने. तुम्हाला मला सांगायलाच हवंय काय? नाही अगं, मी अण्णांना सांगत होतो की मी तुला सरप्राईज गिफ्ट देणार आहे. हेच मी अण्णांना सांगत होतो की हिला कळू देऊ नका, नाहीतर सरप्राईज राहणार नाही ना. हा, अय्या, खरं? बाई गो, अहो मला सरप्राईजेस इतके आवडतात ना. तुम्ही सांगूच नका माझ्यासाठी काय आणणार ते. अजिबात सांगू नका. घ्या घ्या, चहा घ्या. हो हो हो, तुमच्या आवडीचा चहाचा मसाला टाकून केला. बर. आणि अण्णांना? त्यांचा झालाय ना मगाशीच. अण्णा, परत किती पसारा करून ठेवलाय तुम्ही. शी बाबा. नाही म्हणजे आता उगाच म्हणजे काम कशाला काढून बसतात ना. जरा आराम करायचं की नाही त्यांनी. अण्णा, नाही म्हणजे ते जय आणि आदितीने पैसे दिले होते ना, ते आहेत ना तुमच्याकडे? का खर्च केलेत? माझा कसला आलाय खर्च? मला कशाला लागतायत पैसे? जयच्या समाधानासाठी म्हणून मी ते ठेवून घेतले पैसे. मेहनतीने कमवलेले पैसे आहेत ना ते. आणि पैसे हातात आले तरी सुद्धा गरज नसताना उगाच ते खर्च करणं योग्य नव्हे ना. गरज कशी नाही? अण्णा, तुमच्या औषध पाण्याला किती खर्च होतोय काही कळतंय का तुम्हाला? नाही म्हणजे इतकी वर्ष अभि करतायत, काही सांगत नाहीत तुम्हाला म्हणून कळत नाही तुम्हाला. त्यांच्या इतकीच मेहनत करतायत हे एकट्याने. आता कुठे त्या जयला 1 महिना झाला नोकरी लागली, आता पैसे द्यायला लागलाय तो. शोभा, अहो भांडत नाहीये काही मी त्यांच्याशी. त्या दोघांनी पैसे दिले ना, ते अण्णांनी घेतले त्याचं ओझं वाटतंय ना, ते कमी करतेय मी. अण्णा, अहो आता ती दोघी कमवती झाली आहेत ना, हातात पैसे खुळखुळायला लागलेत म्हणून दिलेत त्यांनी तुम्हाला. त्याचं काही इतकं वाईट वाटून घेऊ नका.
आता बघा ना, इतकी वर्ष ह्यांनी केलं की नाही सगळं एकट्याने. आता थोडासा भार ते उचलतायत, तो उचलू द्यात ना. ह्याचं इतकं वाईट वाटून काय घेताय? इतकी वर्ष हे राबले एकटेच, त्याचं कधी वाईट वाटलं नाही ते? मला वाटलंच होतं, पण जय शेंडे पडला लाडकं. यांच्यावर जीवच नाही हो तुमचा. इतकं करता त्यांच्याबद्दल काहीच कसं वाटत नाही हो अण्णा तुम्हाला? नाही सुनबाई, मला तसं नव्हतं म्हणायचं. शेवटी हे पैसे तुमच्यासाठीच खर्च होणार आहेत ना, मला कशाला लागणार आहेत? हो ना, तेच तर मी म्हणते. घ्या तुम्ही. अहो 2-3 कप चहा लागतोय ना सकाळचा, मला माहिती यांची सवय. अण्णा घ्या तुम्ही, घ्या घ्या घ्या. हो घे घे. असू दे अण्णा. नाही तो घे. बघितलं, अण्णांचा तुमच्यावर सुद्धा जीव आहे. मी किती वेळा सांगते तुम्हाला, पण नाही, तुम्हाला आपलं सतत वाटत राहतं की अण्णांचं जयवरच प्रेम आहे. असं नाहीये. घ्या घ्या. हो घेतो. अण्णा, अहो घ्या ना चहा. जय, मी तुला सांगते, तो नक्की अदितीचा बॉयफ्रेंड असणार. मी विचारणार आहे तिला आज आल्यावर. कोण? अरे त्या दिवशी नाही का मी तुला फोन केला होता, आदितीला रिक्षात बसून जाताना बघितलं मी, सांगितलं ना तुला. सोड ना रजनी, मला आदिती तशी साधी वाटते. अरे हो, खरंच खूप साधी आहे ती. अरे बापले, तू माणसं ओळखायला लागलीस. मोठं झालं आमचं बाळ. ती साधी आहे एवढंच मला फक्त म्हणायचं होतं. हो, जयच्या होला हो करायचं ठरवलंयस का तू? बोल ना. अरे गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. आदिती, मी त्या दिवशी पाहिलं अगं तुला, रिक्षात बसून कोणाबरोबर तरी जात होतीस तू. तेव्हा कोण होतं तुझ्या बरोबर? बॉयफ्रेंड? फ्रेंड. आ? फ्रेंड. ओ फ्रेंड म्हणजे नुसता फ्रेंड? का? नुसता फ्रेंड असू शकत नाही का? जय नाहीये का तुझा नुसता फ्रेंड? ओ करेक्ट. रजनी, अगं तुझे तर किती मित्र आहेत ना, आणि जय सुद्धा तुझा मित्रच आहे. मग अदितीचा असू शकत नाही का? हो, असू शकतो ना, असू शकतो ना. पण जय आत्ता माझा नुसता मित्र आहे, पण थोडेच दिवसात अजून काहीतरी ऐकायला मिळेल तुला. ऑल द बेस्ट. थँक्यू. गुड मॉर्निंग आदिती.
गुड मॉर्निंग.